गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहून केंद्रात गेलेले विनोद तावडे सध्या महाराष्ट्रात अचानक प्रचंड सक्रिय झालेले दिसत आहेत. नुकतीच एक बातमी प्रसिद्ध झाली की मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांची एक गुप्त बैठक पार पडली. या बातमीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली की शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत जाणार का. यावर जेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की मला मुंबईतील बैठकीबद्दल माहिती नाही, पण विनोद तावडे आणि मी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीमध्ये आहोत, त्यामुळे गेल्या महिन्याभरात मीच त्यांना 21 वेळा भेटले असेल. सुप्रिया सुळेंनी जरी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकारणात दूर तिथूनच निघतो जिथं आग लागलेली असते. त्यामुळेच या घडामोडीने काही प्रश्न उपस्थित होतात, जसं की अचानक विनोद तावडे महाराष्ट्रात इतके ऍक्टिव्ह का झाले आणि यामागे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची काय खेळी आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल, थेट 2014च्या आधीच्या काळात. आजचा भाजप आणि 90च्या दशकातला भाजप यात जमीन आसमानचा फरक आहे. विनोद तावडे अचानक मोठे झालेले नेते नाहीत. त्यांची राजकीय सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. ज्या काळात महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक छत्री अंमल होता, त्या कठीण काळात ज्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोड बांधली त्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे ही नावे आघाडीवर होती. तावडे हे तरुण, अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जायचे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 2011 ते 2014 या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते. महाजन आणि मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पक्षाची धुरा समर्थपणे पेलू शकतील अशा पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यांनी पक्षाला तळागाळात पोहोचवल्याने सत्तेचा पाया रचला. वर्ष 2014 आलं. देशात मोदी लाट होती आणि महाराष्ट्रात भाजपने पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. पण याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः भाजपला एक मोठा धक्का बसला. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आता मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वांसमोर प्रश्न होता. पक्षासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. पण राजकारणाचे फासे कधी आणि कसे पलटतील हे सांगता येत नाही. दिल्लीच्या राजकीय चक्रांनी अशी काही गती घेतली की खडसे आणि तावडे या नेत्यांऐवजी थेट देवेंद्र फडणवीस या तुलनेने तरुण चेहऱ्याचा नंबर लागला आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. ज्यांनी पक्षाची उभारणी केली ते तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आणि त्यांच्याकडे राज्याचे शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्रीपद आले. 2014 ते 19 या काळात विनोद तावडे यांनी मंत्री म्हणून काम पाहिले, पण हळूहळू भाजपमधील जुन्या फळीतील नेत्यांना बाजूला केले जात असलेले चित्र महाराष्ट्रानं पाहिलं. काही राजकीय आणि प्रशासकीय कारणावरून एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना पक्ष सोडावा लागला आणि आजच्या घडीला ते सक्रिय राजकारणातून जवळपास अलिप्त असल्यासारखंच आहेत. असेच काहीसे विनोद तावडे यांच्या बाबतीत घडले. मंत्री असताना त्यांच्यावरही काही आरोप झाले. अंतर्गत राजकारण तापले आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर धक्कादायकरित्या विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीटच नाकारण्यात आले. ज्या नेत्याने विरोधी पक्षनेता म्हणून मैदान गाजवले त्याला साधं तिकीट मिळू नये हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की आता तावडेंचे काय होणार. जसे नितीन गडकरी हे राज्याच्या राजकारणातून बाहेर पडून पूर्ण वेळ केंद्रात स्थिरावले, तसेच विनोद तावडे देखील राज्याच्या राजकारणातून हद्दपार होऊन केंद्रात जाणार का. आणि घडलंही तसंच. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून ते बाहेर गेले. पण विनोद तावडे शांत बसणाऱ्यापैकी नव्हते. केंद्रात गेल्यावर त्यांनी मिळालेल्या जबाबदारीचे सोने केले. पक्षाने त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस या अत्यंत महत्वाच्या पदावर नियुक्त केले. त्यांनी बिहार सारख्या गुंतागुंतीच्या राज्यात भाजपचा झेंडा फडकवण्याची अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. एवढेच नाही तर केरळ आणि तामिळनाडू सारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्षाची बांधणी करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी उत्तमपणे सांभाळली. त्यांच्या या सायलेंट आणि रिझल्ट ओरिएंटेड कामामुळे महाराष्ट्रात ते सक्रिय नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि JP नड्डा या हायकमांडचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला. दिल्लीत त्यांचे वजन प्रचंड वाढले. आता आपण मूळ प्रश्नावर येऊया. जे विनोद तावडे दिल्लीत इतके सेटल झाले होते ते गेल्या महिन्याभरात अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे रस का घेत आहेत. जयंत पाटील यांच्या सोबतची गुप्त बैठक आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबतच्या 21 भेटींचा अर्थ काय.
राजकीय विश्लेषकांचा हा अंदाज आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे यांच्यावर एक अत्यंत मोठी आणि सिक्रेट जबाबदारी सोपवली असू शकते. तुम्हाला आठवत असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकनाथ शिंदे यांच्या रूपाने फूट पाडण्यात आली आणि मोठा गट सत्तेत आला. त्यानंतर अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत आला. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सत्ता टिकवायची असेल तर विरोधी पक्षाची ताकद कमी करणे गरजेचे आहे. म्हणूनच शिवसेना जशी फुटली तशीच आता शरदचंद्र पवार गटात पुन्हा एकदा मोठी फूट पाडण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि रणनीतिकार नेते मानले जातात. त्यांच्या सोबतच्या गुप्त बैठका या केवळ चहा पाण्यापुरते नक्कीच नसतात. सुप्रिया सुळे यांनी जरी आम्ही समितीत भेटतो असं सांगून विषय हलक्यात नेण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकारणात अशा भेटींमधून मोठे राजकीय भूकंप जन्म घेत असतात. शिवाय विनोद तावडे हे एक अभ्यासू मराठा नेते आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यासाठी, जुन्या नाराज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी दिल्लीने आपला सर्वात विश्वासू म्हणजेच विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या रणांगणात उतरलेले असावे असा हा दाट अंदाज आहे. थोडक्यात सांगायचं तर विनोद तावडे यांचे पुनरागमन केवळ योगायोग नाही. 2014ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगल्यानंतर आणि 2019ला तिकीट कापले गेल्यानंतर तावडेंनी जो संयम दाखवला त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे का? आणि त्यांच्या नव्या राजकीय खेळीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खरोखरच भूकंप येणार का, हे येणार काळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं, विनोद तावडे यांच्या सक्रिय होण्यामागे खरंच शरद पवारांचा पक्ष फोडण्याची रणनीती असेल की भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा हा एक भाग आहे? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओने लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.